मॅच चालू होते. गणपती बाप्पा मोरया. वाईड बॉल. पहिलाच बॉल अत्यंत गचाळ अशी बॉलिंग. उत्कृष्ट असा फटका दोनचा. मागच्याच मॅच मध्ये त्यांनी 4 मारला होता. आता 2 रन मारलेत पहिले. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलीच फिल्डिंग केली जाते. हा जतीन साधवे फारच असं मन लावून बॉलिंग करतायत. अजिबात रन घ्यायला देत नाहीयेत त्यांना. परत एकदा 2चा फटका. 3 बॉल 5 रन. 4 बॉल 5 रन. पुन्हा एकदा गचाळ अशी बॉलिंग. फारच घाणेरडी अशी बॉलिंग. शाबाश. अथर्व पिंपवाडीच्या गोविंदा पथकाचा छोटा भीम यांनी फारच छान असा फिल्डिंग केलेली आहे. थांब मावशी 2 दिवसात वरती पण जाईल जरा थांबा. पुन्हा एकदा 2चा फटका. 8 झाला. 2 ओव्हर 8 रन. एक ओव्हर. हा 1 ओव्हर. पॉवर पॉईंटच्या रूल प्रमाणे, पॉवर प्लेच्या रूल प्रमाणे 16 रन झालेले आहे. 1 ओव्हर 16 रन. आणि मागच्या मॅच मध्ये तडफडणारे शुभम नारकर आता त्यांची बॅटिंग दाखवणार आहे. त्यांना प्रूफ करायचं आहे काल ज्या चुका झाल्यात त्या पुन्हा होणार नाहीत. रवी बॉलिंगला. फारच गचाळ अशी बॉलिंग. आणि त्यामुळे बंड्या मुरुडकर यांना येणारं टेन्शन हे सरळ सरळ दिसतंय संघ मालकाचं. पुन्हा एकदा गचाळ असं बॉलिंग. मागच्याच वर्षी 30,000 जिंकल्यामुळे जे मनोज मुरुडकरचा जो कॉन्फिडन्स होता तो तुटताना दिसतोय. पुन्हा एकदा वाईड बॉल. मनोज मुरुडकर यांनी नीट अशी ट्रेनिंग दिलेली नाही दिसत आहे. प्रयत्न चालू आहेत. सुंदर असा 2चा फटका. आला अंगावर, घेतला शिंगावर, त्याप्रमाणे मारलेला फटका. आउट झालेले आहेत. पुन्हा एकदा त्यांनी 2-2चे 2 फटके मारून चांगला कॅच पकडला आपल्या छोट्या भीमनी. अथर्वनी टाळ्या होऊन जाऊन एकदा डोळ्याचं पारणं फिरेल असे
कॅच पकडलेला आहे. आज घरी पण त्यांचा सत्कार होईल. मयूर राठोड यांचं स्वागत. साहिल बॅटिंगला. सरळ मारलेला फटका. कॅच पकडलेला आहे भावेशनी. फार सुंदर असा कॅच पकडलाय. आणि साहिल जो प्रॅक्टिसला नेहमी लेट यायचा आणि नेहमी कारण द्यायचा तो आउट झालेला आहे. साहिल नाईक धुरे. आता कोणता धुरंधर येतोय तेच आम्हाला बघायचं आहे. आयुष नाईक धुरे. एकाच झाडावरचं दुसरं फळ. फारच 2चा असा फटका मारलेला आहे. .45 नंबरची टी शर्ट घातली त्यांनी. रोहित शर्माचे फॅन असलेले आयुष नाईक धुरे यांनी 2चा फटका मारलाय. रवी यांनी चांगलीच बॉलिंग केली. पहिले 3 वाईट देऊन नंतर जे विकेट घेतलेले 2 कौतुक करण्यासारखं आहे त्यांचं. फारच गचाळ असं क्षेत्ररक्षण. अक्षरशः म्हणताना डोळ्यातनं रक्त निघेल असं कॅच सोडलेलं आहे. आज त्यांची टीम त्यांना नंतर काय तो प्रसाद देईल. स्वतःलाच लाज वाटेल असं काम त्यांनी केलेलं आहे. सकाळी सकाळी देवळात जाऊन टीका लावून आलेत पण काही फायदा नाही झाला त्याचा. एक नवीन बॉलर संजय मोहिते यांचा मुलगा ईशान मोहिते. फारच सुंदर असा फटका अभिजितचा. 5.5चा आमच्या. 26 स्कोर झालेला आहे. पुन्हा एकदा फटका. बघूया किती रन मिळत आहेत. एक रन मिळालेले आहेत. पेटीतला बॉलर फार प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे त्यांना उत्तर दिलं जाते. अंपायरचा निर्णय हे अंतिम निर्णय असेल. 1 रन दिलेला आहे. 1 रन दिलेला आहे. पुन्हा एकदा 2चा फटका. माहोल गरम होतोय. 2-2चे फटके लागतच बसतायत. आता अथर्व यांना कळलं असेल की केलेली चूक ही किती भारी पडते. सुंदर अशी बॉलिंग. वंडी दिलेली आहे. 1 रन. मॅच बॉल पुन्हा आलेला आहे तो घ्यावा.
पुन्हा एकदा चांगली चांगली अशी बॉलिंग आणि फटकाही चांगला होता, पण 1 डी मिळणार आहे. काका जरा मागे व्हा, नाही तर तुमचा शंख फुटेल आरामात. नो बॉल. जीवाचा आटाबिटा करणारे पप्पू तळेकर. शेवटी बॉल मिळाला, पण 1 रन गेलेलंच आहे. फ्री हिट आहे. फारच गचाळ असं क्षेत्ररक्षण, घाणेरडं असं क्षेत्ररक्षण. यशांनी चांगली अशी बॉलिंग केली आहे. स्वतः कॅप्टन बॉलिंगला उतरलेले आहेत, जे स्वतः लेट आलेले आहेत मॅचला. .34 34 स्कोर झालेला आहे शेवटची ओव्हर. दोनचा फटका. कोणताही परिश्रम न घेता मारलेला फटका 2चा. डॉट बॉल. दोनचा फटका पुन्हा एकदा. झाडात बॉल गेल्यामुळे 1 डी डिक्लेअर केलेली आहे. झाडामुळे अडकला, नाही तर 2चा फटका होता हाही. राप्या अशी फिल्डिंग. निलेश यांनी त्यांना चांगली ट्रेनिंग दिलेली दिसत नाहीये. रापणं म्हणतात त्याला बॉल. धावून घेतलेले आहेत रन्स. फारच गचाळ असं क्षेत्ररक्षण, फारच गचाळ घाणेरडं असं क्षेत्ररक्षण, अख्ख्या टीमचं घाणेरडं असं प्रदर्शन. अतिशय लाजिरवाणी गोष्ट असलेली अशी बंड्या मुरगळ्यांना लाज वाटत आहे की अशी फिल्डिंग जी केलेली आहे त्यांच्या टीमनी. कामगिरी काही चांगली केलेली नाहीये त्यांनी. मयूर राठोड नमस्कार. स्कोर 44-45 टू विन. पुढच्या टॉसची टीम दोन्ही कॅप्टननी यायचंय. प्रिशा संतोष सनरायझर्स आणि प्रिशा बॅन्थर्स यांच्या कॅप्टननी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय. जोजो आणि ओम आलेला आहे, छोट्या हाताचा कॅप्टन. जोजो ने आले. जोजो
जो जो लवकर या, टॉस उडवला जाईल. एक मिनिट थांबे. ए ओम लवकर इकडे. आलाच ना. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. 45 धावांचं आव्हान. पहिला चेंडू बॅट चिकट घेऊन जातोय तो थर्ड मॅच दिशेने. पंचांनी एक धाव घोषित. वैयक्तिक खातं उघडलंय, संघाचं खातं उघडलंय अनिकेत यांनी. साहिल वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. सामना करेल अनिकेत. सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेने मारलेला हा चेंडू आपण बघतोय. एक धाव मिळाली. दुसरा धावाचा प्रयत्न आहे, बघूया प्रयत्न सफल होतोय का. ताळमेळ उत्तम आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्येत 2 ने भर होते. पिंपळेश्वर प्रीमियर लीग 2026 पर्व 9. 2 दिवस इथे या पिंपळेश्वरच्या पटांगणात सुरू असलेले हे सामने. काल आपण बघितलं तर जवळपास 6 सामने साखळी स्पर्धेतील इथे संपन्न झाले होते. आणि आजच्या दिवसातला हा पहिला सामना 7 स्टार विरुद्ध स्टार किंग 11. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून 7 स्टार या संघाने गोलंदाजी केली होती. आता मात्र 45 धावांचं आव्हान पार पाडायचं आहे. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने भिरकावला. नक्कीच 2 धावा मिळतील. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय तो अनिकेत यांनी. चेंडू सरळ भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. धाव संख्या होती ती 5. पॉवर प्लेचं षटक. अनिकेत तयार पुन्हा एकदा. यावेळी मात्र डायवेस्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी आपले हात सरसावले. अवांतर धाव घोषित केले. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 6. 3 चेंडू 6 धावा आतापर्यंत फटकावल्यात त्या 7 स्टार्स या संघाने. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय साहिल यांनी. वारंवार त्याच प्रकारची पुनरावृत्ती, चुकीची पुनरावृत्ती आपण बघतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न आहे. डाव्या अष्टीचा खूप बाहेरचा चेंडू. हळूहळू का होईना धावसंख्या आपण बघतोय झाली ती 7. अनिकेत सामना करेल तो साहिल यांचा. फुलटॉस चेंडू यावेळी देखील भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने.
2 धावा. धावसंख्या झाली 9. नक्कीच याची जाणीव आहे की पॉवर प्लेचं षटक आहे. अनिकेत कुठच्याही घाई करताना आपल्याला दिसत नाहीये, कारण पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे. दुप्पट धावसंख्या जर पहिल्या षटकात इथे होते तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तो 7 स्टार संघाला. सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेने मारलेला. बघूया किती धावा मिळतात. 1 धावाचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न. चेंडू जातोय तो घोषांकित क्षेत्रात. 2 धावा मिळतील. धावसंख्येत 2 ने भर होतीये. धावसंख्या झाली ती 11. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. साहिल आता मात्र कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी करतायत. शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू असणाऱ्या ह्या पहिल्या षटकातला निर्णायक चेंडू ठरू शकतो. एक सूचना आहे, पंचांना विचारल्याशिवाय कुठचाही राखीव खेळाडू अथवा संघातील खेळाडू यांनी कृपया खेळपट्टीवर जाऊ नये. यावेळी देखील फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने भिरकावला. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या झाली ती 13 आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या नियमानुसार दुप्पट धावा इथे बहाल होत आहेत त्या 7 स्टार संघाला. 26 धावा. काल आपण बघितलं की ज्यावेळी चेतन बॅटिंग करत होता त्यावेळी देखील 26 धावा पहिल्या षटकात फटकावल्या होत्या. अजय सावंत यांना विनंती आहे, कृपया चेंडू आणण्यासाठी कोणाला तरी तिथे सांगायचं आहे. अजय सावंत आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे, कालपासून तेच सांगण्यात येते. धावसंख्या 26. जुने चेंडू आहेत ते कृपया त्वरित द्यायचे आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांना नक्कीच विनंती असणार आहे. एकोणीस धावा. 18 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण आणून ठेवलं त्या अनिकेत याने. खरोखर चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. अर्थातच 7 स्टार संघ. अथर्व त्याचा सहफलंदाज आता कशा प्रकारे भूमिका पार पडतोय फलंदाजाची बघूया. सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानात तटस्थ. सुंदर चेंडू जवळपास तो चाटून गेला. नशिबाची साथ लाभली ती अथर्व यांना, कारण चेंडूने यष्टीचा काही वेध घेतला नाही. नक्कीच थोडीशी चुकीची जाणीव त्यांना झाली असेल, कारण दुसऱ्या बाजूला बघितलं ती अनिकेत खरोखर चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. केवळ फक्त सहफलंदाजी साथ हवी आहे त्यांना. एक फुलटॉस चेंडू, फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू इमारतीला लागून मैदानाच्या आवारातच 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या होती ती 27. जवळपास चेंडूंचा आणि धावांचा समसमान समीकरण गाठायचंय ते म्हणजे 7 स्टार संघाला. काल आपण बघितलं 7 स्टार संघ आपल्या साखळीतला पहिला सामना पराभूत झाले होते. त्यामुळे जर स्पर्धेतलं आव्हान टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं बंधनकारक राहील. सुंदर फटका उंच गेलाय, मैदानातच आहे. झेल होऊ शकतो का? क्षेत्ररक्षक आलाय तो चेंडू खाली आणि सुंदर झेल. झटका लागतोय तो अनिकेतच्या स्वरूपात. मोठा झटका 7 स्टार संघाला. अनिकेत बाद. डीजे सायलेने एक सुंदर झेल आपण टिपला आणि तो देखील अनिकेतचा. अनिकेतने आपलं काम पूर्ण केलेलं आहे. पाया रचलाय, कळस गाठायचा तो. आता भावेश आलाय. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. ज्या प्रकारे सुरुवात एक चांगली करून दिली होती अनिकेत याने आपल्या संघासाठी. 45 धावांचं आव्हान होतं, त्यामध्ये पहिल्याच षटकात 26 धावा तब्बल प्राप्त केल्या होत्या ते 7 स्टार संघाने. सुंदर फटका काढून काढलाय. 2 धावा नक्कीच मिळतील. या 2 धावांच्या जोरावर धावसंख्या झाली आहे 29. धावसंख्या झाली ती 29 धावा. अजूनही 16 धावांची गरज आहे ती 7 स्टार संघाला. टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल स्टार किंग संघाचा, कारण स्टार किंग संघ याने देखील काल आपला
पहिला सामना इथे गमावला होता साखळी स्पर्धेतला, त्यामुळे दोन्ही संघांना बंधनकारक राहील. सुंदर चेंडू आणि तितका सुंदर मान दिलाय. धावची जाऊ शकतो का? ताळमेळ उत्तम. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या 30, एक गडी बाद. अनिकेत षटका मोठा फलंदाज बाद झाला, परंतु कुठच्याही प्रकारचा दबाव दिसत नाही अथर्व आणि त्यांचे सहफलंदाज आहेत ते भावेश. अजूनही 15 धावांची गरज आहे 7 स्टार संघाला. गत मोसमातली जर आपण बघितलं तर 7 स्टार संघ हा अंतिम विजेता संघ होता, परंतु यावेळी या स्पर्धेमध्ये कुठेतरी डळमळीत सुरुवात त्यांची झाली आहे. नक्कीच काल बघितलं तर पहिला सामना पराभूत झाले होते. 2 षटका संपल्यात. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 31. अजूनही 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे सरासरी 7 धावा फटकवायच्या आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या घ्यावी लागेल. जर मोठे फटके मारायचे नसतील तर उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी करावी लागेल. आणि समोरचा संघ जर आपण बघितलं तर स्टार संघ ऋषी वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन येते. स्टार किंग संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र एखादं षटक चांगलं टाकण्याची गरज असणार आहे. बघूया ऋषी आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतायत, कारण 12 चेंडूंमध्ये 14 धावा जर थांबवायचं असेल तर चांगले गोलंदाजी निर्धाव चेंडू टाकणे महत्त्वाचं ठरणार आहे या सामन्याच्या अंतिम समय. याची जाणीव असेल ऋषी यांना. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक. उजव्या हाताची गोलंदाजी करतील ते पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय अथर्व. समीकरण ठेपलंय ते 12 चेंडू आणि 14 धावा. साखळी स्पर्धेतील हा सामना दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत. कुटपचा चेंडू मैदानातच आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तिथे धावची होत आहेत का? सुंदर गोलंदाजी, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षणाची देखील गरज भासते त्या गोलंदाजाला. तुर्तास तरी धोका टळलाय. धावसंख्या झाली ती 32. गोलंदाजी उत्तम. क्षेत्ररक्षकाची जर साथ लाभेल तर मात्र कुठेतरी सामन्याचं स्वरूप पालटू शकतं. पुन्हा एकदा ऋषी तयार. सामना करतोय भावेश. आकुटबाई चेंडू आणि अजय होऊ शकला असता. इथे मात्र कुठेतरी चूक होते ती अभिषेक, अर्थातच यष्टीरक्षक अभिषेक यांच्या मार्फत. भावेशचा झेल इथे सुटतोय. कदाचित सामना सुटतोय का? नक्कीच आपल्याला थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. ऋषी तयार. यावेळी मात्र दुसरा झेल. यावेळी कुठचीही चुकी नाहीये अभिषेक यांच्याकडून. दुसरा झटका. धन्यवाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. बघूया कोण हिरो होत आहे, ऋषी की साईराज. पुढील फलंदाज साईराज. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव दिली होती ऋषी यांनी. आकुटप्याचा चेंडू भिरकावून दिलाय. इमारतीला लागून मैदानाच्या आवारातच आहे. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होतीये. धावसंख्या झाली 33. पुढील चेंडू अथर्व. वारंवार आकुटप्याची गोलंदाजी ऋषी यांच्या मार्फत. 1 धाव. धावसंख्या 34. 11 धावा अजूनही गरज आहे. 11 धावांची. 34 धावा झाल्यात धावफलकावर. 7 चेंडू आणि 11 धावा. आतापर्यंत बघितलं तर खरोखर चांगली गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून होते. केवळ 3 धावा आतापर्यंत आपल्या 5 चेंडूंमध्ये दिले. शेवटचा चेंडू आणि यावेळी भिरकावून दिलाय लॉंगॉनच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न आहे. चेंडू येतोय का मैदानात? चेंडू जातोय तो घोषंकित क्षेत्रात. 2 धावा मिळतील. धावसंख्या झाले 36 आणि 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज.
खोलवा पद्धत गोलंदाजी. लावलेली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील, कृपया लक्ष द्यायचंय. 4 चेंडू आणि 8 धावा. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धावसंख्या घेणं बंधनकारक राहणार आहे. आयुष तयार, सामना करेल साईराज यांचा. यावेळी फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा मिळत आहेत. सामना येऊन टेपत आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक चांगला चेंडू, एक चांगला चौकार, एक चांगला झेल, एक चांगला धावचित सामन्याचं स्वरूप पालटू शकतो. नक्की ज्याची जाणीव असणार आहे ती साईराजला, त्याची जाणीव असणार आहे ती आयुषला. अर्थातच 7 स्टार आणि स्टार किंग संघ. बघूया इथे कोण साखळी स्पर्धेतल्या या सामन्यात बाजी मारतोय. ते आगे आगे आगे. 3 चेंडू आणि चला, कृपया जे जुने चेंडू इतरत्र गेले असतील कार्यकर्त्यांना विनंती आहे चेंडू उपलब्ध करून द्यायचे. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. पुन्हा एकदा आयुष अनुभवपणा लावायला लागेल दोन्ही खेळाडूंना, साईराज आणि आयुष यांना. फुलटॉस चेंडू, एकच धाव इथे घेताना आपण बघतोय. एका धावेवरच समाधान मानावं लागेल. यावेळी थोडस गणित आता इथे कठीण होणार आहे ते 7 स्टार संघाला, कारण 2 चेंडूंमध्ये 5 धावाची गरज. मोठा फटका मारणं बंधनकारक राहणार आहे अथर्व यांना. 2 चेंडू आणि 5 धावा. यावेळी मात्र अथर्वच्या मनात काय घालमेल सुरू असेल नक्कीच, कारण एक मोठा फटक्याची गरज असणार आहे. जर चेंडू सीमा पार जातोय तर मात्र कुठेतरी आव्हान थोडस शक्य होणार आहे ते 7 स्टार संघाला. बघूया, आयुष तयार, सामना करतोय अथर्व. सुंदर खोलवर पद्धतीची गोलंदाजी. केवळ एक धाव इथे मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न होणार आहे का? आणि यावेळी दुसरा धावेचा प्रयत्न घेताना दिसतोय आणि बाद झाले ते अथर्व. नाहक बळी आणि सामना येऊन ठेपतोय तो 1 चेंडू आणि 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. ध्रुव फलंदाजीसाठी आलाय ते ध्रुव. 1 चेंडू आणि 4 धावा. बघूया कोण हिरो होतोय, आयुष हिरो होतोय का ध्रुव हिरो होतोय. एका चेंडू 4 धावांची गरज. 7 स्टार आणि स्टार किंग. आयुष तयार करतोय ध्रुव आणि जातोय का चेंडू आणि नशिबाची साथ लाभली नाहीये. ध्रुव चेंडू घोषणा क्षेत्रात केवळ 2 धावा. 7 स्टार संघ इथे पराभूत होत आहे. स्टार किंग संघ आपला हार्दिक 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 अभिनंदन. धन्यवाद.
अभिजित तवसाळकर याला सामनावीरचं पारितोषिक जाते.